नमस्कार, मी सुनील जावडेकर या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्याचप्रमाणे मतदारसंघांवरती प्रभाव टाकणारी जी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी संवाद साधून नेमकं मतदारसंघातलं राजकीय वातावरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण आहोत डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत जे पाहुणे आहेत गप्पा मारण्यासाठी ते आहेत राहुल दामले. राहुल दामले, तुमचं या एपिसोडमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. राहुल दामले यांची ओळख जी आहे ती डोंबिवलीकरांना नवीन नाही. राहुल दामले हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर होते, स्थायी समितीचे सभापती होते, त्याचबरोबर विरोधी पक्षनेता, अशी महापालिकेतली विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत. आत्ताच्या स्थितीमध्ये ते डोंबिवली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्याचबरोबर डोंबिवलीचं ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिर देवस्थानचे ते विश्वस्त आहेत. मुळात डोंबिवली विधानसभेची संयोजनाची जी जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष यांची, ही जबाबदारी राहुल दामले यांच्याकडे आहे आणि त्यामुळे आपण गप्पा मारताना हलक्या फुलक्या वातावरणात त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याची सुरुवात जी आहे ती प्रामुख्याने आपण डोंबिवलीकर आपली शेवटी बांधिलकी जी असते ती डोंबिवलीकरांशी आहे, वाचकांशी आहे आणि त्या दृष्टीने त्याची सुरुवात जी आहे ती डोंबिवलीकरांच्या प्रश्नाने केली पाहिजे. तर पहिलाच प्रश्न की जो डोंबिवलीकरांना नेहमी घरातून बाहेर पडल्यावरती भेडसावतो तो म्हणजे डोंबिवलीतल्या रस्त्यावरील खड्डे. तर राहुलजी, डोंबिवली हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची उपसांस्कृतिक राजधानीचं शहर म्हणून ओळखलं जातं. महायुतीचे जे उमेदवार आहेत रवींद्र चव्हाण हे राज्याच्या बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, म्हणजे 2.5 वर्ष होते. तर असं असताना देखील मतदारसंघातील रस्त्यांची परिस्थिती जी आहे ती समाधानकारक नाही. तर याबाबत तुमचं मत काय? आपल्या मताशी सहमत राहील की रस्त्याची परिस्थिती खराब आहे. याचं कारण कोणी म्हणजे अडचण असेल किंवा जी काही परिस्थिती आहे, कोणी प्रश्न विचारल्यावर त्याला प्रत्युत्तर करणं असं योग्य ठरणार नाही. पण त्याच्यामागची कारणंसुद्धा आपल्याला निश्चितपणाने तपासून बघायला लागतील. खरं तर गेली देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेला 2014ला मुख्यमंत्री झाले तेव्हापासून खऱ्या अर्थाने MMR क्षेत्रातल्या डोंबिवली कल्याणसारख्या भागांमध्ये प्रगती व्हायला सुरुवात झाली. त्याच्या अगोदरची जी काही सरकार होती त्यांनी ह्या क्षेत्राकडे कायम सावत्र या नजरेनेच बघितलं, कारण त्यांची सत्ता इथे कधीच नव्हती. आणि मग त्याच्यामुळे ज्या गोष्टी म्हणजे जसं आपण बघतो की नवी मुंबई असेल, ही शहरं आधी प्लॅनिंग झालं आणि मग शहरं तयार झाली. डोंबिवली अशी तयार झालेली एक शहर आहे की मुंबईमधनं जी लोकसंख्या हळूहळू पुढे येत गेली की एखादं कुटुंब आहे आणि जागा विकली की कुठे स्वस्तात जायचं तर डोंबिवली. आणि जुनी डोंबिवली एक सांस्कृतिक, तिला एक आधार होता आणि एक सुंदर टुमदार शहर हे होतं. पण नंतर नंतर जी काही वाढलेली लोकसंख्या आणि त्याच्यावर आलेला जो काही ज्याला आपण म्हणतो लोड म्हणू, तो या शहराला सहन नाही झाला. 2019ला 14 ते 19 रस्त्यांची परिस्थिती डोंबिवलीची सुरुवातीपासून खराब आहे. आम्ही त्याच्यात कधीच समाधानी नाही. पण ज्या वेळेला 2019ला देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांचं निवडणुकीच्या वेळेत त्या परत सामोरे गेले, त्याच्या आधी माननीय रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून या डोंबिवली शहरातला एकही रस्ता हा डांबरी राहणार नाही, त्याचं कॉन्क्रिटीकरण होईल. याच्यासाठी 472 कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी त्यांनी मंजूर करून आणला. दुर्दैव असं, म्हणजे दुर्दैव मी माझं सगळ्या डोंबिवलीकरांचं समजेन की 2019 नंतर अचानकपणे या महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि जे रस्ते सगळे मंजूर झाले होते, ज्याला MMRDAने सगळ्यांचं सँक्शन दिलं होतं,
त्याला या महाविकास आघाडीने आल्या आल्या काय केलं तर पहिले या सगळ्या रस्त्यांना स्टे दिला। आज जी परिस्थिती बघतोय आणि ज्याच्यावर एखाद दोन विरोधक ज्यांना सगळं माहिती आहे, वस्तुस्थिती माहिती आहे आणि ते बरोबर त्याच्यावर त्या मर्मावर बोट ठेवून टीका करतायत, करण्याबद्दल आणि टीका अंगावर घेण्याबद्दल मला बिलकुल काही वाटत नाही। कारण शेवटी नागरिकांना रिझल्ट पाहिजे, काय जे काय घडलं याच्याबद्दल नागरिकांना काही संबंध नसतो। पण शेवटी तुमच्यासारख्या माध्यमातून जेव्हा आपण लोकांसमोर जातो त्यावेळेला ही वस्तुस्थिती लोकांना आपण सांगितली पाहिजे की मग काय झालं 2019 नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या सगळ्या कामांना स्टे दिला। 2.5 वर्ष, पुढची 2.5 वर्ष हा स्टे कायम होता। नंतर माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये त्या फाईलला पुन्हा वेग आला आणि नंतर त्याची सगळी प्रोसेस, सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन एक 4-5 महिने अगोदर त्याच्या वर्क ऑर्डर झाली आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला। आज खरी म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे, म्हणजे आम्ही सगळेजण झटून ती कामं करून घेतोय। आज सगळीकडे रस्त्याचं खोदकाम चालू आहे आणि सगळी कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि थोडीशी ओरड त्याच्यामुळे नक्कीच होते, कारण रोड बंद आहेत। आधीच कमी रोड म्हणजे त्याचे आपण ज्याला म्हणतो की पॅरलल रस्ते नाहीत आणि मग त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते। MIDCत सुद्धा 6 महिन्यापूर्वी माननीय एकनाथजी खासदार श्रीकांतजी शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्नांनी पूर्ण MIDC कॉन्क्रिटीकरण करून घेतलं। पण आज MIDCची जी सुस्थिती आहे, नागरिक अत्यंत त्या कामावर खुश आहेत। पुढच्या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतो या डोंबिवली शहरातला एकही रस्ता त्याच्यावर खड्डे राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो। खड्डे आहेत याची जबाबदारी घेतो, झटकत नाही, पण पुढच्या 2 महिन्यामध्ये आणि जे काही पाप आहे ते पूर्ण या महाविकास आघाडीने त्या वेळेला त्या रस्त्यांना दिलेल्या स्थगितीचं आम्ही आज भोगतोय। पाप त्यांनी केलं पण दोष आमच्यावर लागतोय, पण लोकांच्या हितासाठी दोष आपल्या अंगावर घेतला पाहिजे। आम्ही 100% या कामामध्ये यशस्वी होऊ। पुढच्या 2 महिन्यामध्ये या डोंबिवली शहरातला एकही रस्ता हा खड्डेमय किंवा खड्डा असलेला राहणार नाही। सुंदर कॉन्क्रिटीकरण या पूर्ण डोंबिवली शहरामध्ये पूर्ण होईल। राहुलजी, तुम्ही म्हणताय की हे जे रस्त्यावरचे खड्डे आहेत हे पाप जे आहे ते महाआघाडी विकास सरकारच्या काळातलं पाप आहे। आणि तुम्ही असं देखील सांगितलं की महाआघाडी विकास सरकारचे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे यांची डोंबिवली ही सासूरवाडी आहे। सासूरवाडीवरती उद्धव ठाकरे यांचं प्रेम नाही का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? उद्धव ठाकरेंवर टीका करणं किंवा अशा एवढा मी मोठा नाही, त्यामुळे मी एवढ्या मोठ्या नेत्यावर टीका करणं योग्य नाही। पण अपेक्षा मात्र जशी लोक आपल्याकडनं करतात, ज्यावेळेला उद्धव म्हणजे त्यांची सासूरवाडी माझ्याच प्रभागात आहे, असं वाटायचं की हे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीसाठी खूप काही आगळं वेगळं होऊ शकतं। जे प्रामुख्याने घाटावर किंवा अशा ठिकाणी दिसतं की असा एखादा तिकडचा मुख्यमंत्री एखादा नेता जेव्हा एखाद्या मोठ्या राजकीय किंवा प्रशासकीय पदावर येतो त्या भागाचा कायापालट होतो, नाही झाला। आम्ही त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे होतं का नाही आज मला प्रश्न आहे। पण मी कोणावर एवढ्या मोठ्या माणसावर टीका करणं मी योग्य नाही समजलं। बघा, डोंबिवलीकरांचा जसा हा रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे इथली वाहतूक कोंडी हा खूप मोठा प्रश्न आहे। तो जसा ठाणे जिल्ह्यात आहे तसाच तो सर्वाधिक प्रमाणात डोंबिवलीमध्ये देखील आहे। म्हणजे साधं कल्याणवरून जर डोंबिवलीला यायचं असेल तरी इथे संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये तुम्हाला 1 ते 1.5 तास लागू शकतो आणि ठाण्याहून जर डोंबिवलीला यायचं असेल तर त्याची कुठलीही वेळ, निश्चित वेळ डोंबिवलीला पोहोचण्याची नसते। तर आता हे 2 वर्ष जेव्हा एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं, शिवसेना भाजप राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, तर त्या काळामध्ये जसं कल्याण आणि डोंबिवली दरम्यानचा एक रेल्वे समांतर रस्ता जो आहे तो जो ठाकुर्लीपर्यंत आलाय, पुढचा राहिलाय, तसं डोंबिवली आणि ठाणे रेल्वे समांतर रस्त्याचं एक प्रकल्प फार पूर्वीपासून आम्ही ऐकतोय तो,
परंतु त्याचं काम काही सुरू झाल्याचं किंवा पर्यायी रस्ता आत्ता जर तुम्हाला ठाण्याला जायचं असेल तर शिळफाटा मुंब्रा मार्गे ठाणा, तर पर्यायी रस्ता वगैरे असं काही डोंबिवलीकरांसाठी किमान भविष्याच्या काळात देखील काही करता येऊ शकतं का? खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडी आम्ही डोंबिवलीकर ह्या विषयामध्ये दुर्दैवी आहोत, हे मान्य करायला पाहिजे. विषय असा आहे की मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की हे शहर वसत गेलं आणि त्याच्यावर एवढा लोड आला ना की सगळं हाताबाहेर गेलं. एखादी गोष्ट कधी व्हायला पाहिजे, ज्या वेळेला म्हणजे आपल्याला एखादं काही जखम होते ना, ती वेळच्या वेळेला बरी नाही झालं तर त्याचं गँग्रीन होतं. आणि हीच नेमकी परिस्थिती वाहतुकीच्या विषयामध्ये डोंबिवलीची झाली. आजच्या तारखेला डोंबिवलीच्या म्हणजे त्याचा मूळ प्रश्न आहे ना, तो अजून जातो 27 गावांशी. कल्याण बघा, जुनं कल्याण तसंच राहिलं, नवीन कल्याण ज्या पद्धतीने वाढलं त्यामुळे तिकडच्या म्हणजे आउटर भागाचा ज्याला म्हणतो गाव जुनं कल्याण नवीन कल्याण, तसं जुनी डोंबिवली पण नवीन डोंबिवली झाली नाही. जी 27 गावं एकदा आत एकदा बाहेर एकदा आत एकदा बाहेर, काँग्रेसच्या काळामध्ये 27 गावं वगळली गेली आणि डोंबिवलीवरचा जो भार आहे हा अजून वाढला. जर का नवीन कल्याणसारखं नवीन डोंबिवली जर विकसित झालं असतं ना तर ही परिस्थिती बदलली असती. आज काय झालं, 27 गावांमध्ये जे काही म्हणजे प्लॅनिंगचा बट्ट्याबोळ झाला, आज सगळा लोड इथेच येतोय ना. आज तुम्ही बघा, रुणवाल असेल, अनंतम असेल, रिजन्सी, ज्या बस आहेत त्या डोंबिवलीच्या शहरामधल्या फडके रोडवर येत आहेत. त्यांचे नागरिक स्टेशनवर उतरून फडके रोडला रांग लावत आहेत आणि नंतर त्यांच्या घरी जातात. कंपन्यांच्या बसेस डोंबिवलीमध्ये येत आहेत आणि तिकडनंच डोंबिवलीतल्या छोट्या रस्त्यातनं बाहेर जातात. याला जबाबदारी कुठली आहे? जर का ही जर नवीन डोंबिवली विकसित झाली असती तर ही समस्या खूप कमी झाली असती, पण तसं नेमकं झालं नाही. डोंबिवलीकरांच्या नशिबात ट्रॅफिक हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण मगाशी आपण जे म्हटलं की ह्या खऱ्या अर्थाने विकास देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला झाला. आज जर तुम्ही बघत असाल तर मुंबईप्रमाणे भिवंडी असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, सगळीकडे मेट्रोचं जाळं चालू झालं. आज तुम्ही बघा ना, कल्याण तळोजा मेट्रोचं काम सुरू झालं, का नाही झालं एवढं 60 वर्षात? कुणी मेट्रोचा विचारच केला नाही. जसं नितीन गडकरी साहेबांनी ज्याने उड्डाणपूल केले, पण या शहरांमध्ये रस्ते काही बिल्डिंग तोडून मोठे करू नाही शकत. त्याला जो काही पर्याय होता मेट्रोचा होता. आज कल्याणवरनं तळोजाकडे जाणारी जी मेट्रो आहे तिचं काम खूप जोरात चालू आहे. लोक जे ओरडतात 6,500चं गाजर, ते गाजर नव्हतं. 6,500 कोटी काही KDMCला फडणवीस साहेब काढून देणार नव्हते. या शहराच्या विकासासाठी विविध मार्गाने एवढं फंडिंग या शहरामध्ये आलं की कल्याण तळोजा मेट्रो कितीची आहे? 5,000 कोटीची आहे. त्याच्याशिवाय ज्या काही स्कीम्स आहेत ना खूप वेगळ्या, पण लोकांच्या मनावर कोणीतरी मग गाजर दाखवतं, आंदोलनं केली जातात. खरं म्हणजे हा विकास जो व्हायला पाहिजे होता कधीच व्हायला पाहिजे होता, पण शेवटी कोणीतरी करायला लागतो. तो निश्चितपणाने फडणवीस साहेबांच्या हाताने सुरुवात झाली मुहूर्तमेढ, नंतर एकनाथजी शिंदे यांचं सरकार येऊन त्याला अजून ते कंटिन्यू राहिलं, वेग पकडला. या जेव्हा मेट्रोचं जाळं, इतर त्याच्या पर्याय, आज शिळफाटा ह्या सगळ्यात मोठा विषय. माणूस येतो तो शिळफाट्याला अडकतो आणि नंतर पलावाला अडकतो. मी स्टँडिंग चेअरमन असताना या विषयामध्ये खूप प्रयत्न केले होते आणि म्हाप्याला ज्या पद्धतीने अंडरपास आहे, तुम्ही जर पहिले बघत असाल तर सगळं ट्रॅफिक जायचं आणि परत म्हाप्याला अडकायचं. आज म्हाप्याला एकही गाडी दिसत नाही, कारण मुंबईकडनं ज्या गाड्या नवी मुंबईकडे जातात या अंडरपासने जातात. बाकी ज्या काही व्यवस्था झाल्या तिथे ट्रॅफिकच राहिलं नाही. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण तेवढं यश आलं नाही. या लोधाच्या इथे मात्र जे आता फ्लायओव्हरचं काम चालू आहे ते झाल्यानंतर
लोधा पलावाच्या इकडचे जे ट्रॅफिक होतं त्यातनं एक कोंडीमुक्त रस्ता आपल्याला तिथे मिळेल. अजूनही खूप काही करायची गरज आहे. आणि आता जो काही मेट्रोचा जो विषय आहे तो मेट्रो म्हणजे मेट्रोवरती उड्डाणपूल असं द्विस्तरीय काम तिथे होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या म्हणजे सगळ्या क्रॉसिंगवर जिथे आज गाड्या अडतात या अडणार नाहीत. मला असं वाटतं की जसं डोंबिवलीतला विषय मी सांगितला तसा मेन जो शिळफाटा म्हणजे डोंबिवलीकडे येणारा शिळफाटा ते कल्याण ह्याच्यावर मेट्रोच्या खालती उड्डाणपूल झाल्यानंतर हा प्रश्न सुटेल अशी माझी खात्री आहे. बघा, तुम्ही डोंबिवलीचे मेट्रोचं हे सांगितलं तर मेट्रो निश्चितच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी चालना दिल्यामुळे कल्याण डोंबिवली ते तळोजाच्या मेट्रोला गती आली, हे निश्चितच मान्य करावं लागेल. मात्र त्याचबरोबर जेव्हा डोंबिवली बाहेरून माणूस डोंबिवलीत येतो तर तेव्हा ही जी डोंबिवली आहे बघा, ठाणे आणि डोंबिवली दोन्ही तशी जुळी शहर आहेत. ठाण्याचा ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण सर्वांगाने विकास केला त्या प्रमाणात किंवा त्या वेगाने डोंबिवलीचा विकास होऊ शकला नाही. म्हणजे ठाणे डोंबिवली जर तुम्ही आता तुलना केली तर डोंबिवली जुन्या डोंबिवलीत आलं तर थोडं अवकाळाग्रस्त डोंबिवली जाणवतं. तर हा जो विषय इथला समजा जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल किंवा डोंबिवलीतल्या या जुन्या डोंबिवलीतल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा विषय असेल तर जुन्या डोंबिवलीकरांना देखील काहीतरी मिळालं पाहिजे की त्यांनी किती त्रासामध्ये राहायचं. की शहर वाढलं पण ते पुढचंही प्लॅनिंगनी नाही वाढलं, कल्याण प्लॅनिंगनी झालं. आज डोंबिवलीचा मॅक्झिमम मोठा रोड किती हो? फडके रोड हा 18 मीटरचा. दुसरे जे डोंबिवली उद्या जर मोठा निधी आणून डोंबिवलीत जर काही करायचं असेल ना तर त्याला पण मर्यादा आहे. आज माणकोली ब्रिज झाला, 15 मिनिटात आपण ठाण्याच्या रोडला पोचतो. पण माणकोली ब्रिजपर्यंत जायचं काय? तुम्ही ते लोकांची पूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग घरं तोडून उद्ध्वस्त करून रस्ते मोठे करू शकत नाही, मर्यादा आहेत. जे लोक 30-30, 40-40, 45 वर्ष 50 वर्ष त्या रोडला राहत असतील त्यांना अचानकपणे एक दिवशी उद्ध्वस्त करणं हाही विषय त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे इकडच्या गोष्टींना या शहराच्या विकासासाठी प्रचंड मर्यादा आहेत. त्या मर्यादा ओळखूनच काही गोष्टी कराव्या लागतील. उद्या कुठला राजकीय नेत्यांनी कुठला म्हणेल की बाबा माणकोलीकडे जाताना या सगळ्या बिल्डिंग तोडाव्या आणि रोड मोठा करावा. पण आता त्याच्यासाठी सुद्धा एक रिंग रूट होतोय, तो सुद्धा MMRDनेच केलेला आहे. फडणवीस साहेबांच्या काळातच सँक्शन आहे. तो MMRDAचा रिंग रूट ज्या वेळेला पूर्ण होईल तो पूर्णत्वाला येतोय. डोंबिवली शहराच्या बाजूनी कल्याणपासून खाडी किनाऱ्याला लागून हा सगळा रिंग रूट आहे. आणि तो रिंग रूट या शहराची जी कोंडी होते ना ती फोडेल. आज टिटवाळ्याला आपण 15 मिनिटात जाऊ शकतो रिंग रूटनी. पण त्याच्यातल्या अनेक असलेल्या अडचणी MMRDAचा विषय कसा आहे, MMRDA त्या रिंग रूटचं काम करते पण त्याचं ॲक्विजिशन आहे महापालिकेकडे. मग कोर्टात जाणारे केसेस असतात. कोणी म्हणतं मला TDR नको, मला पैसे पाहिजे, महापालिकेकडे पैसे नाही. सो असे भरपूर विषय राहतात. स्थानिक समस्या भरपूर असतात. पण रिंग रूट हा सुद्धा पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. मी तुम्हाला सांगतो कधी नाही आले आजपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जितके पैसे आले नसतील ना ते रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे हे दोन्ही मोठे नेते आमच्या नशिबाने आत्ता या डोंबिवली आणि या परिसराला लाभले. कधी नाही एवढा निधी गेल्या 2.5 वर्षामध्ये या डोंबिवली शहरासाठी आला आहे. ऐरोलीवरनं जसा मगाशी तुमचा उल्लेख तुम्ही केला की समांतर रस्ता झाला नाही, समांतर रस्ता करण्यामध्ये भरपूर काही अडचणी आहेत आणि ते होणं शक्य दिसत नव्हतं. त्यावेळेला त्यातनं एक वेगळा पर्याय तयार झाला. ऐरोली ब्रिजवरनं मधनं बोगदा करून तो काटाई नाक्याला येणं हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या बोगद्याचं कामसुद्धा पूर्ण झालं. त्यामुळे असं आहे की
कामं पूर्णत्वाला येत आहेत, पण ती फायनल स्वरूप म्हणजे फायनली लोकांच्या सेवेत ज्याला आपण म्हणतो की लोकार्पण झालेलं नाही. ते लोकार्पण पुढच्या काळामध्ये हे निश्चितपणाने ठरलेलं आहे आणि त्याच्यातनं हे शहर अत्यंत चांगल्या पद्धतीत तुम्हाला आलेलं दिसेल. बघा राहुलजी, 2009 मध्ये रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतनं पहिल्यांदा विधानसभेवरती निवडून गेले. 2009, 2014, 2019 आणि आता त्यांची ही चौथी निवडणूक आहे, चौथी टर्म आहे. तर या 3 वर्षाच्या टर्ममध्ये रवींद्र चव्हाण यांना आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर आणि आत्ताचे हा जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा काळ असेल, याच्या काळात त्यांच्याकडे असलं मंत्रिपद, हे जर विचार केलात तर डोंबिवलीकरांना नेमकं या सरकारच्या माध्यमातनं किंवा भारतीय जनता पक्षाचा आमदार असल्याच्या माध्यमातनं कोणत्या सुविधा देऊ शकलात तुम्ही? आणि दुसरं त्याला जोडून प्रश्न असा आहे की आताच्या निवडणुकीला सामोरं जाताना तुमचं डोंबिवलीसाठी नेमकं व्हिजन काय आहे पुढचं? आपण जेवढं आत्ता साधारणतः चर्चा केली की 3 टर्म रवींद्रजी चव्हाण आमदार आहेत, 2.5 वर्ष गेली आम्ही सत्तेत आहोत. मधला 2.5 वर्षाचा काळ आहे ना, हा या म्हणजे आमच्या शहराला काय महाराष्ट्रालाच 10 वर्ष मागे फेकणारा असा काळ गेला. ते स्थगिती सरकार होतं आणि त्याचे जे इम्पॅक्ट आहेत ते आता आम्ही भोगतोय. लोकसभेला सुद्धा असे अनेक विषय झाले. पुढचा जर काही विषय असेल ना, जसं तुम्ही म्हणालात की या या निवडणुकीत तुम्ही लोकांना पुढे काय सांगणार, तर मी इतकंच सांगेन की गेल्या 2.5 वर्षात जो काही निधी आला आणि जी काही कामं या शहरामध्ये वर्क ऑर्डर झाल्या, चालू झाली, ती कामं लवकरात लवकर पूर्ण करणं. कुठलीही नवीन आश्वासन द्यायचं गरज नाही. ती कामं पूर्ण करणं एवढंच जरी आम्ही केलं ना, तर पुढच्या 3 ते 4 महिन्यात लोक आम्हाला डोक्यावर घेतील. बघा, विकासाच्या याच्यामध्ये ठाणे महापालिकेने ज्याप्रमाणे क्लस्टर डेव्हलपमेंटला गती दिली, तर ती गती जी आहे ठाणे महापालिकेसारखी, तर तेवढी गती कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट करता अजून दिसून येत नाही. क्लस्टर डेव्हलपमेंट याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीकरांना स्वारस्य आहे की नाही? एक गोष्ट आहे, कसं आहे, पुन्हा मुद्दा तिथेच येतो. शहर एवढं लहान आहे ना, क्लस्टरसाठी किमान 6,000 मीटरची त्याच्यात हे अट आहे. क्लस्टर कधी होतं? ज्या वेळेला 6,000 मीटरचा प्लॉट असेल तर 6,000 मीटरचा प्लॉटच त्या डोंबिवलीत. मग काय करावं लागेल? 8-10 इमारतींना मिळून एकत्र यायला लागेल आणि त्याची क्लस्टर डेव्हलपमेंट करायला लागेल. याच्यासाठी ना नुसत्या नेत्यांची नाही, प्रशासकीय म्हणजे जो प्रशासक असेल, आयुक्त असेल, यांच्यासुद्धा मनामध्ये एक तळमळ असली पाहिजे. मी त्या कमिटीत होतो. क्लस्टरमध्ये आपल्या काय काय अटी असाव्यात त्या कमिटीमध्ये होतो. शासनाकडनं ज्या गाईडलाईन्स आल्या त्याच्यावर आम्ही त्यांना असं सुचवलं होतं की या शहरातले प्लॉट 500 मीटर, 1000 मीटर, डोक्यावरनं पाणी म्हणजे 1,500-1,500 मीटर, त्याच्यावर या शहरातले प्लॉटच नाहीत ना. पण ऑलरेडी 4-4 मजली इमारती त्या काळात होऊन गेलेत. त्यांना आज जर बिल्डिंग बांधायची असेल तर नवीन नियमाप्रमाणे जे मिळणार आहे ते त्यावेळेच्या विकसकाने ऑलरेडी वापरून टाकलं. त्यांची चूक काहीच नाही. बिचाऱ्यांनी त्यावेळेला स्वस्तात घर मिळतं म्हणून घेतलं. आज प्रत्येकाला लिफ्ट पाहिजे. तो त्यावेळेला तरुण होता, पण आज तो 60-65च्या घरात गेला आहे. त्याच्यात स्वतःच्या अडचणी आहेत, पण त्यांची डेव्हलपमेंटच होऊ शकत नाही, ही अडचण आहे. त्यामुळे आजपर्यंत आमच्याकडे जे कोणी आयुक्त आले हे त्यांनीसुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालणं आणि त्याच्यावर वर्क करणं. त्याच्यात कसं आहे, नेता आम्ही किती धावलो ना तरी ते धावल्याशिवाय काही होणार नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो की प्रशासनाला आदेश दिला जातो पण ते फाईल फिरवत राहतात लाल फितीमध्ये.
त्यामुळे क्लस्टरच्या बाबतीत डोंबिवलीकर का येणार नाहीत, पण 6,000 मीटर म्हणजे एखादी बिल्डिंग डेव्हलप करण्यासाठी सुद्धा त्यात मतमतांतर असतं. बरोबर. तर एक अड्डा बिल्डिंग बरं, त्याच्यामध्ये मग काय होतं, एकाने 3 मजले बांधलेत, एकाने 4 बांधलेत, त्यांचं प्रत्येकाचं पोटेन्शियल वेगळं. याच्यात या सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत. खूप किचकट प्रश्न आहे तो. पण मला असं वाटतं की पुन्हा जर युती शासन मला खात्री आहे की बसेल आणि एखादा चांगला धडाडीचा आयुक्त की ज्याला नाही, जसे चंद्रशेखर साहेब होते, मदान साहेब होते, ज्यांनी एक एक शहरामध्ये आल्यानंतर न भूतो न भविष्यती असे विकास केले, असा एखादा आयुक्त या कल्याण डोंबिवली शहराला लाभावा आणि त्याच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देऊन अशा एखाद्या त्याच्याकडनं या शहरांचे विकास आपल्याला घडवून आणायला लागतील. बघा, डोंबिवलीकर पुढच्या 20 नोव्हेंबरला मतदानाला सामोरे जात आहेत आणि मतदानाला सामोरं जाताना भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत रवींद्र चव्हाण यांच्यासमोर आता महाआघाडीचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दीपेश म्हात्रे हे एक प्रमुख उमेदवार आहेत. जसं दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली त्याबरोबर इथले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जिल्हा प्रमुख होते सदानंद थरवळ, की जे तुमचे देखील चांगले वैयक्तिक मित्र आहेत, तर त्यांनी लगेच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तुम्ही ह्या एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून ह्या घडामोडींकडे कसं पाहता? वाईट मात्र मला एवढं वाटलं की ज्या माणसानी म्हणजे त्यांनी ते पत्र काढलंय परवा, तुमच्याही वाचनात आलं असेल की 44 वर्ष मी या संघटनेचा कार्यकर्ता होतो, चांगल्या वाईट काळात. तुम्हाला असं वाटेल की मी आत्ता काहीतरी निवडणूक आहे म्हणून त्याचा आधार घेतोय, असं काही नाही आहे. पण मी पण त्याला अनेक वेळाला असं म्हटलं की अरे कशाला थांबतो, या आमच्याबरोबर. तर त्याचं उत्तर असायचं नाही, मी जिथे आहे तिथे चांगला आहे. आत्ता मात्र त्याला खात्री होती की 2.5 वर्ष म्हणजे मी जेव्हा वेळेला नवीन सरकार आलं आणि ते एक एकनिष्ठ म्हणून तिथेच राहिले, पूर्ण खात्रीने होतं की मला यावेळेला निवडणूक लढायला मिळणार. आणि अशा वेळेला जो काही विषय झाला, दीपेश म्हात्रेसुद्धा राजकारण सोडलं तर आम्ही 10 नगरसेवक म्हणून तो मित्र आहे ना आमचा. पण आजच्या तारखेला असं झालं आहे ना, बस प्रत्येकालाच आमदार बनायचं. दीपेश म्हात्रेंचं आव्हान किती वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे, मी तुम्हाला त्याच्यावरच येतो. आज ते महाविकास आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला, 15 दिवस झाले. तोपर्यंत आमच्याच बरोबर होते ना. खासदारकीला आम्ही एकत्रच काम करत होतो, एकत्रच जेवत होतो, दिवस रात्र काम करत होतो. हे जे आत्ता ते आरोप करतायत किंवा त्यांना ज्या काही समस्या दिसत आहेत त्या खासदारकीच्या इलेक्शनला पण होत्या. म्हणजे खासदारांच्या लोकसभेतला हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. किंबहुना कायमस्वरूपी ही लोकसभा डोंबिवली मतदारसंघाने निवडून दिली. प्रकाश परांजपे असतील, जगन्नाथ पाटील असतील, रामभाऊ कापसे असतील, नंतर आनंद परांजपे असतील, आता श्रीकांतजी शिंदे असतील. कुठला लीड येवो न येवो, लीड कमी झाला, या शहराने कायम तो लीड भरून दिला. पण या शहराच्या पदरात मात्र कायम जे काही पडायला पाहिजे होतं ते नाही पडलं. ही वस्तुस्थिती आहे, ती अमान्य करून चालणार नाही. पण मी मगाशी म्हटलं तर 2.5 वर्षात एवढं पडलं की त्याची सगळी भरपाई झाली. आज दीपेशजी मात्र याच्यावर जर टीका करत असतील, त्यांचं म्हणणं आहे की मी डेअरिंग केली आणि याच्या विरोधात उभं राहिलो. मला असं म्हणायचं की त्या खासदारकीच्या अधिकाऱ्याने त्यांनी डेअरिंग केली, त्यांना याच्यापेक्षा मोठी इलेक्शन लढायला मिळाली असती. म्हणून आज त्या नौख्या होत्या वैशाली दरेकर, त्यांच्या जागी जर जर का असं असतं, आज वैशाली दरेकरांना हरवण्यामध्ये दीपेशजींचा पण मोठा सहभाग आहे. की प्रत्येक पक्षामध्ये ओरिजिनल कार्यकर्ता आहे ना,
त्याची किंमत म्हणा किंवा कमी झाली. बाहेरनं आलेला माणूस सगळं मिळवून जातो. असं तुम्हाला शिवसेनेच्या बाबतीत म्हणायचं आहे का भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत पण बोलायचं आहे? मला असं कधी जाणवलं नाही की मला काही कमी पडलं. मला मिळालं. मला म्हणजे कमी अधिक प्रमाण असेल ना, प्रत्येक गोष्टच आपल्या मनातली पूर्ण होते असं होत नाही. पण ठीक आहे, दगडापेक्षा वीट मऊ, आमचे नेते आमचा विचार करतात. पण सगळ्या एकंदरीत राजकारणाचा जर विचार झाला एकंदरीत, तर बाहेरनं येणारा सरस होऊन जातो आणि जुना असतो त्याच्याकडे जी एकनिष्ठपणा असतो, एकनिष्ठपणा ही आता कमजोरी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पण एक वेळ अशी पुन्हा येईल की जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्याला पुन्हा बोलवण्याची वेळ ही सगळ्यांवर येईल. तुम्हाला जर आठवत असेल 2010 साली मनसेची हवा होती. राज ठाकरेंचा जो झंझावात होता ना, पूर्ण त्याचा सगळ्यात मोठा फटका पडला भाजपला. बरोबर. आमचा मतदार मनसेकडे वळला. पण राजसाहेबांनी जी काही मेहनत, मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, मी उद्धव ठाकरेंवर टीका करणारा मोठा नाही, मग राजसाहेबांनी सुद्धा जी मेहनत केली होती ना, त्या मेहनतीचं इकडे जे 28 निवडून आले होते ना, त्यांनी सोनं नाही केलं, माती केली. तुम्हाला महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्याबाबत कोणत्या जमेच्या बाजू दिसतात? 2-3 तुम्हाला ज्या आवडतील त्या सांगा. आणि 23 नोव्हेंबरला किती मतांचा लीड घेऊन रवींद्र चव्हाण निवडून येतील असा तुम्हाला विश्वास वाटतो? बघा कसं आहे, जमा आणि खर्च, म्हणजे खर्च म्हणण्यापेक्षा प्लस आणि मायनस असं दोन्ही सांगतो तुम्हाला, ज्याच्यातनं लोकांपर्यंत पण आपण काही गोष्टी पोचवू शकतो. रवींद्र चव्हाणांची 4थी टर्म आहे. राजकारणातल्या अनेक विषयांमधनं, भौगोलिक परिस्थितींमधनं, सामाजिक परिस्थितीमधनं, शहराचा विकास आणि इतर गोष्टी याच्यावर मतमतांतरं असू शकतात. पण 15 वर्ष हा माणूस लोकांशी कनेक्टेड राहिला. मला मोकळेपणाने सांगायला आवडेल की 2010-14ला मी सुद्धा प्रयत्नशील होतो आमदारकीसाठी. पण 2014 नंतर किंवा त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत आणि त्यांचे दौरे, लोकांपर्यंत पोचणं, हा लोकांपर्यंत असलेला टच हा एवढा मोठ्या प्रमाणात होता की मी एक दिवशी, म्हणजे वैयक्तिक याच्यामध्ये आम्ही एकमेकाशी वेगळ्या पद्धतीने बोलतो. आज त्यांच्या रवींद्र चव्हाणांबद्दल मीडियासमोर असेल, लोकांसमोर असेल, आम्ही सुद्धा एकेरी बोलू शकत नाही. ही त्यांनी एका मंत्री झाला म्हणून नाही, पण त्यांनी एक स्वतःची, ज्याला म्हणतात की स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. 20 तारखेला मी तुम्हाला आजच सांगतो, 2009, 14, 19 3 वेळा हा माणूस लढला. प्रत्येक वेळेला लढताना निकाल लागल्यावर त्याचा मताधिक्य वाढत गेलं, कमी झालेलं नाही. यावेळेला सुद्धा विक्रमी मतांनी रवींद्र चव्हाण यांचा महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चितपणाने विजय होईल याची मी खात्री तुम्हाला देतो. बघा, आपण हा एपिसोड जरी संपवत असलो तरी देखील एक राहून गेलेला प्रश्न आहे, तो यावा असं मला वाटतं डोंबिवलीकरांच्या भावनेसाठी. बघा, 2009 आणि 2014 या दोन्ही ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या, डोंबिवली हे महाराष्ट्रातलं असं शहर आहे की जे ब्राह्मण बहुल समाजासाठी ओळखलं जातं. जसं पुणे म्हटलं की एक समाज पुढे येतो, आणि ज्या मध्ये जी पुण्याची जी पोटनिवडणूक झाली होती त्याच्यामध्ये तिथल्या ब्राह्मण समाजाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव देखील केला होता याच मुद्द्यावर. तर डोंबिवलीकरांची ही जी एक सुप्त भावना आपण म्हणू शकतो ती पूर्वी होती, आता ती नाही दिसत, पण पूर्वी होती की इथला आमदार हा ब्राह्मण समाजाचा असावा. स्वतः राहुल दामले हे 2009ला देखील इच्छुक होते, 2014ला पण होते. परंतु आता 2024 म्हणजे मी जे हे काही 10 वर्षांचं त्यांच्यातलं जे काही मानसिक परिवर्तन पाहतो
ते अर्थात रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांचं झालेलं मतपरिवर्तन असू शकतं. परंतु तुम्हाला असं वाटत नाही का की इथून म्हणजे तुम्ही त्याग केल्यामुळे रवींद्र चव्हाण हे 2024ला पुन्हा आमदार होऊन सरकारमध्ये मंत्री होणार आहेत? मला एक सांगू का, डोंबिवलीतली कुठलीही विधानसभेची निवडणूक आहे ना, ती ब्राह्मण समाजाने उमेदवार दिला मागितला या बातमीशिवाय पूर्णच होतं. दरवर्षीची बातमी आहे, दर निवडणुकीची बातमी आहे. भारतीय जनता पक्षाने खरं म्हणजे आम्हाला जातपातीचं राजकारण नाही शिकवलं. आम्ही ज्या संघ परिवारातनं आम्ही जे काम शिकलो त्यात आम्हाला कोणी जातपात नाही शिकवलं. केला भारतातली आपली सगळ्यात मोठी समस्या असेल तर ती जातीपातीची आहे आणि त्याचा परिणाम हा देशाच्या राजकारणावर होतोय हेही आपण बघितलं. आपण कोणी आरक्षण मागतो, कोणी अजून काय मागतो, कोणी अजून काय, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. पण मला असं वाटतं की जातीच्या आधारावर या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा कर्तृत्वाच्या आधारावर या गोष्टींचं मूल्यमापन झालं पाहिजे. उद्या मला तिकीट मिळाल्याने ब्राह्मण समाजाचा काहीतरी खूप मोठा गौरव होईल. मला वाटेल ना की ब्राह्मण समाजाचं मला नेतृत्व म्हणजे ब्राह्मण समाजाला नेतृत्व मिळालं. पण शेवटी कसं आहे की आज एवढा मोठा ब्राह्मण समाज प्रत्येक वेळेला त्यांच्या पाठी उभा राहतोय ना. असं नाही कधी होते की ब्राह्मण समाजाने काहीतरी वेगळी भूमिका घेतली, अपक्ष उमेदवार उभा केला. त्यामुळे हा थोडासा भावनिक प्रश्न आहे आणि मला या भावनेवर मात करून आपण राष्ट्राच्या हितासाठी पुढे गेलं पाहिजे या भावनेनी. आणि दुसरं, मी केलेला त्याग वगैरे असा काही विषय नाही. त्याग हा खूपच मोठा शब्द आहे. अनेक कार्यकर्ते म्हणजे तुम्हाला मी सांगतो, या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेमध्ये तर 2च सीट होत्या. लोकांनी केलेल्या, आमच्या आधीची जी पिढी होती ना, 2-3 पिढ्या, त्यांनी केलेल्या त्यागामुळे आम्ही दिवस बघतो. तो त्याग होता. आम्ही भाजपमध्ये जात धर्म याच्यापेक्षा आम्ही कार्यकर्ते आहोत, त्याला ते आम्ही जास्त महत्त्व देतो. धन्यवाद. राहुलजींनी आपल्या ह्या एपिसोडला पूर्ण वेळ दिला आणि त्याचबरोबर सगळ्या प्रश्नांची, सगळ्या शंकांची आणि उपस्थित केलेल्या सगळ्या मुद्द्यांची त्यांनी अगदी सविस्तर मनमोकळेपणाने उत्तर दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार.